हा स्टुडंट आपला जो प्रॉब्लेम सेट 6 चालू होता त्यामधले आतापर्यंत आपण काय केलंय 7 क्वेश्चन आतापर्यंत आपण हँडल केले फिनिश केलेले आहे. आता आज आपण पाहणार आहोत 8, 9, 10 आणि वर्ड प्रॉब्लेम सुद्धा काही आपण आणि जमलं तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपला प्रॉब्लेम सेट कम्प्लीट होईल. तर सर्वात पहिले आपण वेळ न घालवता सर्वात पहिले आपण काय पाहतो की आपण लेफ्ट साइड घेतो. कोणती घेतो? लेफ्ट हँड साइड. म्हणजे लेफ्ट हँड साइड काय आपल्याकडे tan थिटा अपॉन किती आपल्याकडे sec थिटा प्लस 1. ओके, हे झाली आपली लेफ्ट हँड साइड. आता आपण इथून स्टार्ट करून आपल्याला आन्सर पाहिजे sec थिटा मायनस 1 अपॉन tan थिटा. तर सर्वात पहिले काय करतो मी ऍज इट इज लिहून टाकतो की ते tan थिटा अपॉन sec थिटा प्लस 1 आणि मी करतो इंटू करतो रॅशनलायझेशन डिनॉमिनेटर. रॅशनलायझेशन डिनॉमिनेटर म्हणजे काय? जो आपला डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायला पण साइन काय होईल आपला चेंज होईल. म्हणजेच काय होईल आपल्याकडे sec थिटा मायनस 1 अपॉन sec थिटा मायनस 1. ओके, तर पॉझिटिव्ह आहे तर आपल्याला काय करायला लागेल निगेटिव्ह करायला लागेल. नो प्रॉब्लेम. आता आपण मल्टिप्लाय जर केला स्टुडंट पहा तर मल्टिप्लाय जर केला तर tan ना या sec थिटा मायनस 1 ला मल्टिप्लाय करायला लागते. तो जसा तसा म्हणजेच काय दिला tan थिटा इन ब्रॅकेट sec थिटा मायनस 1. क्लिअर. आणि इथं जर मल्टिप्लाय केला तर चेक करा आपण काय करू sec थिटा इंटू sec थिटा जर केला आपण तर काय होईल आपल्याकडे sec स्क्वेअर थिटा. क्लिअर इथपर्यंत. त्यानंतर इथं पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे प्लस इंटू मायनस मायनस आणि 1 इंटू 1 जर केला तर आपल्याकडे काय रे 1. क्लिअर इथपर्यंत. त्यानंतर पुन्हा tan थिटा sec थिटा मायनस 1 ऍज इट इज राहील आणि sec स्क्वेअर थिटा मायनस 1 ही आयडेंटिटी असते आपल्याकडे फॉर्म्युला. याच्यामध्ये आपल्याला माहित असणं आवश्यक आहे, पार्ट असणं आवश्यक आहे. sec स्क्वेअर थिटा मायनस 1 म्हणजेच काय होते आपल्याकडे काही ना आपल्याकडे tan स्क्वेअर थिटा. ओके, tan स्क्वेअर थिटा म्हणजेच काही मिळतात चेक करा. tan स्क्वेअर आता मी एक स्टेप वाढवून देतो. इथं काय करतो एक स्टेप वाढवतो. हे ऍज इट इज tan थिटा इन ब्रॅकेट sec थिटा मायनस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा म्हणजेच काय तर दोन वेळा आपण त्याचं मल्टिप्लिकेशन मध्ये लिहू शकतो. म्हणजेच काय करू शकतो tan थिटा इंटू tan थिटा म्हणजेच काय होते tan स्क्वेअर थिटा. आता हे काय झाले तुमचे कॅन्सल झाले. काय आलं आपल्याकडे चेक करा. आपल्याकडे आलं sec थिटा मायनस 1 अपॉन काय राहिलं आपल्याकडे बॅलन्स tan थिटा. तर आता तुम्ही जर पाहा स्टुडंट तर काय झालं आपलं लेफ्ट हँड साइड पहा sin थिटा मायनस 1 अपॉन tan थिटा म्हणजेच काय झालं आपलं लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं आहे की जर आपलं लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड काय आलं इक्वल आलं त्यानंतर काय करायचं जे आपलं न्यूमेरिकल असते ऍज इट इज लिहून टाकायचं. काय होतं आपल्याकडे चेक करा tan थिटा अपॉन sec थिटा प्लस 1 इक्वल टू काय आपल्याकडे sec थिटा मायनस 1 अपॉन tan थिटा. ठीक आहे. या ठिकाणी पहा स्टुडंट आपला या ठिकाणी आपला एक्झाम्पल 1 नंबर सुद्धा संपलेला आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आपण 9 नंबरचं. ते सुद्धा सोपंच आहे. ठीक, आता चेक करा. नंतरचं एक्झाम्पल आहे आपल्याकडे काय आपण घेऊ लेफ्ट हँड साइड पहिले क्लिअर लिहून घेऊ आपण. काय आपल्याकडे tan क्यूब थिटा मायनस 1 अपॉन tan थिटा मायनस 1 हे आपल्याकडे आहे लेफ्ट हँड साइड. कोणती आपल्याकडे लेफ्ट हँड साइड. क्लिअर. आता पहा इथं आपण आता काय करू आपण सॉल्व्ह करू शकतो आता. ठीक आहे. आता चेक करा लेफ्ट हँड साइडला मला सॉल्व्ह करायचं तर मी काय करतो चेक करा tan क्यूब थिटा मायनस या 1 चा सुद्धा मी काय करतो क्यूब. आता पहा tan क्यूब थिटा लिहिलं तरी जसं आणि मी 1 चा क्यूब लिहिला 1 चा क्यूब दाखवला तरी 1 चा क्यूब केला तरी 1च येते. तर मी इथं जसं काय लिहिलं फक्त इथं लिहिलं मी 1 क्यूब. का लिहिलं ते सुद्धा सांगतो. आणि खाली काय आपल्याकडे आहे खाली tan थिटा मायनस 1. ओके स्टुडंट. आता जर इथं तुम्ही पहाल स्टुडंट काय की इथं जर तुम्ही पहा tan क्यूबला मी काय करू शकतो मी घेऊ शकतो a त्याचा क्यूब मायनस 1 ला घेऊ शकतो मी b त्याचा क्यूब. ओके चालेल इथपर्यंत. मग आता आपल्याकडे याचा फॉर्म्युला आहे. आता एक्सपांडेशन करू म्हणजे काय a क्यूब मायनस b क्यूब म्हणजेच काय येईल आपल्याकडे a मायनस b नंतर काय येईल a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. हा याचा काय एक्सपांड फॉर्म आहे. तर या फॉर्म मध्ये आता काय करू आपण हे पुट करू. म्हणजे चेक करा आता काही आपल्याकडे पहिल्या ब्रॅकेट मध्ये a मायनस b म्हणजेच काय आहे tan थिटा मायनस 1. ओके, त्यानंतर काय केला a चा स्क्वेअर म्हणजेच कायचा स्क्वेअर केला
टॅन स्क्वेअर थिटा प्लस ए इंटू बी. ए इंटू बी म्हणजेच काय? ए इंटू बी म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही चेक करा, टॅन थिटा इंटू 1 म्हणजेच किती? टॅन थिटा. टॅन थिटा प्लस बी चा स्क्वेअर. बी म्हणजे कोण आहे आपल्याकडे? बी म्हणजे आपल्याकडे 1 आहे. बी म्हणजे आपल्याकडे कोण आहे? 1. 1 चा स्क्वेअर केला तरी किती रे? 1. आता फॉर एक्झाम्पल इथे लिहू शकता तुम्ही टॅन थिटा मायनस 1 म्हणजे ए ची व्हॅल्यू आपल्याकडे टॅन थिटा आणि बी ची व्हॅल्यू 1. हे सॉल्व्ह केलं आहे मी. ओके. त्यानंतर काय करायचं? आपला जो डिनॉमिनेटरचा जो पार्ट होता ऍज इट इज टॅन थिटा मायनस 1. आता जर तुम्ही जर पाहाल थोडं जर केअरफुली तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल. कोणती? हे दोन्ही टर्म म्हणजे कॅन्सल. ओके. मग आपल्याकडे काय बॅलन्स राहिला. आता आपण फोकस करू आपल्या अँसरवर. ओके. आपल्याजवळ अँसर काय चेक करा. सेक स्क्वेअर थिटा प्लस टॅन स्क्वेअर. आता चेक करा मी काय करू शकतो पहा. टॅन स्क्वेअर थिटा हे पहा कोणत्याच आपण इकडल्या साईडून तिकडल्या साईडला नेत नाही, साईन चेंज येणार. टॅन स्क्वेअर थिटा मी काय घेतो? हा प्लस 1 घेतला. मी काय घेतला? प्लस 1 जवळ घेतला आणि मग काय राहिला आपल्याजवळ? टॅन थिटा. ओके. तर आता जर तुम्ही ऑब्झर्व करा तर टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 तर तुम्हाला कोणती व्हॅल्यू भेटते? सेक स्क्वेअर थिटा. तर इथे लिहितो मी, चेक करा. सेक स्क्वेअर थिटा आणि काय राहिलं आपल्याजवळ? प्लस टॅन थिटा. टॅन थिटा. आता जर तुम्ही पहा तर आपल्याकडे काय आलंय? राईट हँड साईड आलेली आहे. म्हणजेच काय झालं आपलं प्रूव्ह झालेलं? लेफ्ट हँड साईड इक्वल टू राईट हँड साईड. क्लिअर इथपर्यंत? आता पहा स्टुडंट इथपर्यंत झाले. आता मी सांगितलं तुम्हाला लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड इक्वल आल्यानंतर काय करायचं? हे जसंच्या तसं म्हणजेच काय करायचं? आपलं न्यूमेरिकल टॅन क्यूब थिटा मायनस 1 अपॉन टॅन थिटा मायनस 1 इक्वल टू काय राहिलं आपल्याकडे? सेक स्क्वेअर थिटा प्लस टॅन थिटा. हे सुद्धा आपलं काय झालं? कोणत्या नंबरचं आहे? 9 नंबरचं सुद्धा एक्झाम्पल आपलं इथं कम्प्लीट झालेलं आहे. ओके. आता त्यानंतर पाहणार आपण नेक्स्ट एक्झाम्पल. प्रॉब्लेम सेट मधले आता आपण जवळपास नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपलं पूर्ण काय म्हणजे एक्झाम्पल कम्प्लीट होऊन जाईल. आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. ठीक आहे. आता बघा तुम्हाला काय दिलं आहे? आता बघा तुम्हाला जर इथं पाहायचं असेल की आता बघा आपल्याकडे काय दिलं आहे? आपल्याकडे दिलं आहे हे कोणती साईड दिली आपल्याकडे? पहा साइन थिटा मायनस कॉस थिटा प्लस 1 अपॉन साइन थिटा प्लस कॉस थिटा मायनस 1 ही आपल्याकडे राईट हँड साईड आहे. आणि लेफ्ट हँड साईड लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड काय? 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा. आतापर्यंत स्टुडंट आपण आतापर्यंत काय केलं? आतापर्यंत जेवढे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहे ओके तर त्यामध्ये आपण काय पाहिलं? आपण लेफ्ट हँड साईड यूज करून राईट हँड साईड काढली. ओके. आता या गणितामध्ये आपण काय करू? थोडं टर्म इथे जास्त आहे. आपण काय करू? आपल्या विद्यार्थ्यांना सोपी जाण्यासाठी काय करणार? आपण इथे राईट हँड साईड यूज करून आपण कोणती काढणार? लेफ्ट हँड साईड आपण सॉल्व्ह करणार. म्हणजे आपल्याला काय दाखवत आहे? लेफ्ट हँड साईड इक्वल टू राईट हँड साईड आपल्याला इक्वल दाखवत आहे. तर मी कोणती साईड यूज करतो? मी साईड यूज करणार राईट हँड साईड. कोणती? राईट हँड साईड. तर चेक करा राईट हँड साईड काय आपल्याकडे? 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा. क्लिअर स्टुडंट? आता जर तुम्ही पाहिलं एकदम सिंपल आहे एक्झाम्पल, काही प्रॉब्लेम नाही. खूप विद्यार्थ्यांना असं वाटते की हे एक्झाम्पल वेगळं आहे, काहीतरी कठीण आहे, येणार नाही. पण IMP लक्षात ठेवायचं कमीत कमी 3 किंवा 4 मार्कला तुम्हाला विचारू शकते. ठीक आहे. तर एकदम आपण थोडं वेगळ्या पॅटर्न करू आणि तुमच्या लक्षात सुद्धा एकदम सोपी आहे. पहा किती आहे? 1 घेतला मी. सेक थिटा म्हणजेच काय लिहू शकतो आपण? 1 अपॉन कॉस थिटा मायनस टॅनच्या साईड काय आहे? टॅनच्या साईड येते साइन थिटा अपॉन कॉस थिटा. क्लिअर? आता जर पुन्हा 1 ऍज इट इज लिहितो स्टुडंट मी इथं. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही पहा तर डिनॉमिनेटर सेम आहे. मी लिहिला इथं किती आपल्याकडे? कॉस थिटा आणि मग करायला आपल्याकडे 1 मायनस साइन थिटा. क्लिअर? आता पहा स्टुडंट जर तुम्ही पाहिलं तर हा कॉस थिटा याला काय जाईल? मल्टिप्लाय. म्हणजेच काही ना आपल्याकडे चेक करा. आपल्याकडे काही कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. ओके. आता हे झालं आपल्याकडे आन्सर. राईट हँड साइड सॉल्व्ह केली. मी काय करतो? याला 1 नंबर देतो. 1 नंबर. क्लिअर इथपर्यंत? ओके. आता यालाच मी यूज करणार आहे. ठीक आहे. यालाच यूज करणार. आणखी एक साईड कोणती आपली? राईट हँड साइडच घेऊन राहिलो आपण. याला 1 यूज केला मी आणि काय करतो? याला काय आपल्याकडे कॉस थिटा
कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. ओके, हे आहे त्याला 1 नंबर दिला. मी का दिला तुमच्या लक्षात येऊन जाईल. ओके, तर कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. इथं काय करतो मी रॅशनलायझेशन डिनॉमिनेटर यूज करतो पॅटर्न थेरम. तर म्हणजेच काही नव्हता 1 प्लस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा. ओके, जर आता तुम्ही इथं काय केलं सॉल्व्ह करण्याचा जर आपण इथं काय केला प्रयत्न केला तर आपल्याला काय भेटेल इथे चेक करा. कॉस थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस साइन थिटा. ओके, आणि खाली काय 1 इंटू 1 1 मायनस इंटू प्लस मायनस साइन इंटू साइन साइन स्क्वेअर थिटा. तर चेक करा स्टुडंट आपल्याकडे किती उरले आता कॉस थिटा 1 प्लस साइन थिटा अपॉन 1 मायनस काय म्हटलंय 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच काही आपल्याकडे कॉस स्क्वेअर थिटा. इथं काय येऊन जाईल आपल्याकडे कॉस स्क्वेअर थिटा. ओके, तर आता जर तुम्ही पाहिलं स्टुडंट आता आपल्याला हे प्रूफ करायचं आहे. ठीक आहे. ओके, तर आता जर तुम्ही पाहाल इथं काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल तुमचा काय कॉस आणि एक इकडला कॉस कॅन्सल होईल. म्हणजेच काय येईल आपल्याकडे चेक करा 1 प्लस साइन थिटा आणि कॉस थिटा. याला किती नंबर दिला मी 2 नंबर दिला. ओके, आता तुमच्या लक्षात येऊन जाईल चेक करा. आता आपल्याला पाहायचं फ्रॉम 1 and 2 काय पाहायचं आहे आपल्याला फ्रॉम 1 and 2 फ्रॉम 1 and 2 वरून आपण आता काय करणार आहे सॉल्व्ह करणार. मी काय करतो सर्वात पहिले हा जसा ते तसा 1 प्लस साइन थिटा. ओके, हा जसा ते तसा आपण काय करतो कॉस थिटा. आपण काय करतो कॉस थिटा मग इक्वल टू दाखवतो मी कोणता कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा. ओके, आता फ्रॉम 1 and 2 लिहिलंय मी पण आता मी काय लिहिणार आहे बाय थेरम ऑन इक्वल रेशिओ. बाय थेरम ऑन इक्वल रेशिओ 9th मध्ये होता. आता चेक करा मी काय करतो आला आता पहा आता आपल्याकडे काय साइन थिटा आहे. हा साइन थिटा आहे इथं. ओके, किंवा मी एक स्टेप वाढून देतो तुम्हाला म्हणजेच काय करतो आता पहा 1 प्लस साइन थिटा हा कॉस इकडे आला तर मायनस होईल जाईल इथं राहिला कॉस थिटा. ओके, इथं आहे कॉस थिटा तर चेक करा 1 इकडे येईल तो येईल मायनस काय ना आपल्याकडे मायनस आणि साइन मायनस आता इकडे आला तर काय प्लस. ओके, आता मग चेक करा तुमचं इथे आन्सर आलेला आहे. म्हणजेच काय राईट हँड साइडवरून आपण कोणती साईड काढली लेफ्ट हँड सॉरी राईट हँड साइडवरून आपण कोणती साईड सॉल्व्ह केली लेफ्ट हँड साइड. चेक करा या पॅटर्न मध्ये तुमचे इथं सेटअप करून देऊ आपण. पहा साइन थिटा पॉझिटिव्ह आहे चेक करा. नंतर काय मायनस कॉस हा सुद्धा मायनस आहे जसा ते तसा मी प्लस इथं नाही लिहिता आपण इथं लिहिणार आहोत. चेक करा झालं इथपर्यंत. ओके, त्यानंतर चेक करा कुठं आपल्याकडे साइन थिटा पॉझिटिव्ह आहे साइन थिटा. त्यानंतर काय तुमच्याकडे कॉस कॉस सुद्धा इथं पॉझिटिव्ह आहे कॉस थिटा आणि काय राहिलं तुमच्या जवळ चेक करा -1 आणि इथं सुद्धा काय चेक करा -1. म्हणजेच आता चेक करा आपलं काय झालंय लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड. आणि मी तुम्हाला सांगितलं स्टुडंट लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड इक्वल आल्यानंतर आपलं न्यूमेरिकल ऍज इट इज कॉपी पेस्ट करून टाकायचं नो प्रॉब्लेम. तर तुम्ही इथं काय करू शकता कॉपी पेस्ट करू शकता. खूप स्टुडंटला असं वाटतं की गणित हे काय खूप हार्ड आहे पण हार्ड नाही तुम्ही इझी वेनं जर पाहिलं तर 2 टप्प्यामध्ये आपण इथं काय केलं सॉल्व्ह केलेलं आहे आणि ते सुद्धा याला यूज केला आपण इथं आणि तुमचं एकदम सोप्या वेनं तुम्ही काय करू शकता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, या ठिकाणी आपला जो ट्रू दॅटचा जो क्वेश्चन होता काय म्हटलंय ट्रू दॅटचा जो क्वेश्चन होता हा पूर्ण इथं संपलेला आहे. आता याच्यामध्ये राहिले आपल्याकडे वर्ड प्रॉब्लेम काय राहिले आहे वर्ड प्रॉब्लेम. तर आपण वर्ड प्रॉब्लेम मध्ये पाहू काय आहे. ठीक आहे,